घरामध्ये गेस्ट आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी चटपटीत करायचे, अगदी सोपी आणि झटपट रेसिपी हवी आहे, तर हे बटाटा आणि पोह्याचे कटलेट अगदी उत्तम पर्याय आहे। अगदी मोजके साहित्यात झटपट फटाफट असे हे पोहा आणि बटाट्याचे कटलेट बनून तयार होतात। जर तुम्ही हे पाहुण्यांसाठी करताल तर पाहुणे हे खाऊन अतिशय खुश होतील। चला तर मग बटाटा आणि पोह्याचे अगदी झटपट होणारे चविष्ट आणि कुरकुरीत असे कटलेट कसे बनवायचे ते पाहूया। तर नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पोहा आणि बटाट्याचे कटलेट बनवण्याकरिता इथे आपल्याला हवाय 2 वाटी पोहा। इथे माझ्याकडे जाड पोहा आहे, तुम्ही कुठलाही पोहा कटलेट बनवण्याकरिता वापरू शकता। पोहा छान निवडून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालूया आणि हा पोहा आपण 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असा धुवून घेऊया। मी घेतलेला पोहा जाड असल्या कारणाने मी यामध्ये पाणी घालून हा पोहा 5 मिनिटाकरिता सोक करणार आहे, जेणेकरून हा पोहा छान भिजावा आणि मऊ व्हावा। जर तुमचा पोहा जास्त पातळ असेल तर तुम्ही ह्याला लागलीच गाळून घेऊ शकता। आता हा पोहा गाळून घ्यायचा आणि पूर्णपणे सुकवून घ्यायचा। पोहा सुकला की एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊ आणि हा पोहा आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालायचे 2 मध्यम आकाराचे उकळून किसून घेतलेले बटाटे। याला हेल्दी बनवण्यासाठी काही भाज्या घालू। भाज्यांमध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धी वाटी ढोबळी मिरची आणि अर्धी वाटी मटार घातलेले आहेत। तुम्ही यामध्ये गाजर देखील घालू शकता। तिखटाकरिता 2 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये चिरून घालायच्या आहेत आणि सोबतच यामध्ये जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर। आता कटलेटला छान बाइंडिंग यावी आणि कटलेट छान कुरकुरीत व्हावे याकरिता 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचे। सोबतच काही मसाले देखील आपण यामध्ये घालू। मसाल्यामध्ये मी सर्वप्रथम अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, एक अर्धा चमचा जिरे पावडर, एक चमचाभर लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घालणार आहे। सर्व साहित्य छान एकजीव करून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे। डो तयार करून झाला की आपण हातावरती याचे छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊ। तुम्ही कटलेटला हवा तो आकार देऊ शकता। इथे मी गोल आकारामध्ये कटलेट बनवून घेत आहे। काही वेळातच आपले इथे छान असे कटलेट बनवून तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। आता कटलेट छान कुरकुरीत व्हावे याकरिता आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ सोबतच 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पातळ मिश्रण याचं तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं छान असं पातळ मिश्रण बनून तयार आहे। आता इथे मी काही ब्रेड क्रम्स देखील घेतलेले आहेत। आपण बनवलेली टिक्की कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात घालून घेऊया। मग ही आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घालायची आहे। ब्रेड क्रम्सने व्यवस्थित अशी टिक्की आपल्याला कोट करून घ्यायची आहे, जेणेकरून ही टिक्की व्यवस्थित अशी कुरकुरीत होते। याच पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले कटलेट बनवून तयार आहे। कटलेट आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्याकरिता एका पॅनमध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलंय। त्यामध्ये एक एक करून आपण कटलेट सोडून घेऊया। एकदा कटलेट आपण पॅनमध्ये ठेवून झाले की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर व्यवस्थित असे खरपूस कटलेट आपण भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे कटलेट एका साईडने छान भाजून होतात। आता आपण कटलेटची बाजू चेंज करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील हे कटलेट व्यवस्थित असे खरपूस भाजून घेऊ। 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले हे कटलेट दोन्ही साईडने व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत। आता हे कटलेट आपण गरमागरम सर्व करायचे। इथे मी हे कटलेट सॉस सोबत सर्व केलेले आहेत, पण तुम्ही याला चाटच्या हिरव्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता। त्याबरोबरही हे कटलेट अगदी अप्रतिम लागतात। तर हे पोहा आणि बटाट्याचे कटलेट तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा।
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.